मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी सुनील पारसकर यांच्या विरोधात एका मॉडेलनं लैंगिक अत्याचाराची तक्रार केल्यानं खळबळ उडाली आहे। पोलीस अधिकाऱ्यानं केलेल्या अत्याचाराविरोधात कुणीही दाद देत नसल्यानं या मॉडेलनं थेट पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची भेट घेतली। त्यांच्याच आदेशानुसार आता पारसकरांविरोधात मालवणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वरिष्ठ आयपीएस अधिकारी सुनील पारसकर यांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केला अशी तक्रार एका मॉडेलनं मालवणी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे। त्यामुळे पोलीस दलात चर्चेला उधाण आलंय। पारसकर यांच्यासारख्या लोकप्रिय अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानं अनेकांना धक्का बसलाय। तर ही मॉडेल कोण याविषयी ही चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे। विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यावर इतक्या जलद गतीनं गुन्हा दाखल झाला कसा याबाबत सर्वांनाच आश्चर्य वाटतंय। एका महिलेने मुंबई पोलिसांकडे तक्रार केलेली होती। त्यांच्या तक्रारीवरून मालवणी पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांनी सांगितल्याप्रमाणे विनयभंग व बलात्काराचा गुन्हा एक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे। सुनील पारसकर हे उप पोलीस महानिरीक्षक नागरी संरक्षण या पदावर काम पाहत होते। त्यांच्या विरोधात 376(2), 354 या कलमांतर्गत बलात्कार आणि छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच वुमन सेलकडे वर्ग करण्यात आलाय। या गुन्ह्याचा तपास महिला अत्याचार विरोधी कक्ष मुंबई क्राईम ब्रांच हे करत आहेत। एका केसच्या निमित्तानं ही मॉडेल सुनील पारसकरांना पहिल्यांदा भेटली। त्यांची ओळख झाली आणि त्यानंतर या ना त्या निमित्ताने ते भेटत राहिले। पारसकर यांनी अनेक हॉटेलमध्ये नेऊन आपल्यावर लैंगिक अत्याचार केले असा या मॉडेलचा आरोप आहे। गेल्या वर्षभरापासून या प्रकरणाचा गवगवा पोलीस वर्तुळात आहे। हे प्रकरण मिटवण्यासाठी अनेक मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांनीही प्रयत्न केला, पण प्रकरण काही मिटलं नाही। आता पोलीस आयुक्तांनीच या प्रकरणी चौकशीचे आदेश दिल्यानं लवकरच पारसकर यांना अटक होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येते। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।